विश्वातले सगळ्यात पहिले सायंटिस्ट शास्त्रज्ञ नीट ऐका मागे शेवटचे 5 मिनिट. विश्वातले सगळ्यात मोठे शास्त्रज्ञ सायंटिस्ट जर कोण असेल तर ते माझे ज्ञानोबाराय आहे. पटवून देते बघा. एडिसन नावाचा शास्त्रज्ञ तुम्हा आम्हाला सर्वांना माहित आहे. शाळेत आपण शिकलो की एडिसननी ह्या बल्बचा शोध लावला. बल्बचा शोध लावत असताना 1879 मध्ये त्यांनी बल्बचा शोध लावला. पण माझे संत श्रेष्ठ साधकाचा मायाबाप माझे ज्ञानोबाराय 750 वर्षापूर्वी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी ह्या बल्बचा शोध लावतात. कसा? ज्ञानोबाराय 750 वर्षापूर्वी सांगतात उदगाचिनी हा काय सांगतात ज्ञानोबाराय? प्रगटेले तेज लखलखीत दिसे तया विजू माझ्या आईसे सलील काही. उदक म्हणजे पाणी आणि आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होते हे सांगणारे म्हणजे ज्ञानोबाराय 750 वर्षापूर्वीचे होते. आणि त्यामुळे इतकी श्रेष्ठ असणारी ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचे चालते बोलते प्रतिबिंब आहेत. जसं की चाचूचे सांडसे खांडे जे पय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. ज्ञान आणि विज्ञानही दोन्ही ज्ञानोबारायांनी वाटून दिलं, काही शिल्लक ठेवलं नाही. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवी सफल केला. पद पदांतरी कथियला आणि तेने आत्माराम संतोषला. मनोनी माझे नीत नव्हे हे श्वासोश्वासही प्रबंध व्हावे की गुरुकृपा काय नोवे ज्ञानदैव म्हणे. अशा प्रकारे माझे ज्ञानोबाराय विश्वातले सगळ्यात पहिले सायंटिस्ट आहे हे कधी विसरून चालणार नाही. शेवट जाता जाता इतकंच फक्त सांगेल, आयुष्यामध्ये पैसा कमवा, भरपूर कमवा. प्रत्येक जण पैसा कमवण्यातच व्यस्त आहे. पण लक्षात ठेवा तो पैसा कमवत असताना इतकंही व्यस्त राहू नका की इतका अहंकार करू नका. तितकाच अहंकार करा, तितकाच त्या प्रॉपर्टीवर गर्व करा की शेवट मरणाच्या वेळेला मेल्यानंतर तुम्हाला खांदा देणारे घरचे स्वाभिमानाने खांदा देतील, मजबुरीनी नाही. कशाचा गर्व करताय? ज्ञानाचा. अहो ज्ञानोबाराय इतकं ज्ञान आपल्या कधीच पदरात पडणार नाही हो. कशाचा गर्व करताय? श्रीमंतीचा. अहो रावणासारखा पैसा आपल्याला कधीच मिळणार नाही. कशाचा गर्व करताय? अस्तित्वाचा. अहो पांडुरंगाशिवाय ते तर अपूर्णच आहे. अस्तित्व कधीच पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याच गोष्टीचा इथं गर्व करू हा कोणत्याच गोष्टीचा नाही, ज्ञानाचा नाही पैशाचा. याचा जर गर्व केला तर काय म्हणतात तुकोबाराय? आशेचे बांधले आणि तुका म्हणे वाया गेले. त्यामुळे कशाचाच गर्व करू नका. आणि लक्षात ठेवा कधीच टेन्शन मध्ये राहू नका. जीवनामध्ये कितीही दुःख येऊ द्या, कितीही संकट येऊ द्या, ती संकट कशी पार करायची आणि पुढे कसं चालायचं या अभंगात तर आपण आज शिकलोच. पण टेन्शन मात्र कधी घेऊ. शेवट फक्त एवढंच सांगेल, एक म्हातार सोयाबीन काढून आलं आणि घरात येऊन चुलीला 2 तंगड्या लावून बसलं. काय केलं? म्हातारा सोयाबीन काढून आलं आणि चुलीला 2 तंगड्या लावून बसलं. बायको म्हणती चहा घ्या. तो म्हणतो नको, मी फार टेन्शन मध्ये. म्हणली टेन्शन? या देशाचं कसं होईल? काय टेन्शन? या देशाचं कसं होईल? ती म्हणती ते देशाचं मरू द्या, ते धोतर जळालं ते मागं घ्या. देशाचं बघू नंतर. ते जळालं तर उद्या लुंगी लावायला लागल आणि ते जळालं मग तर काय खरंच नाही. काय फायदा आहे का सांगा बरं? देशाचं याला टेन्शन आले. अख्ख्या जगाचा मालक अख्खा देश नवे अख्खं जग सांभाळतो. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता राहिले अंत मग कोठी. अहो जगाचा मालक अख्खं विश्व सांभाळतो. आपल्याला घरातली 2 शेपट सांभाळव ना, इतकं टेन्शन. बरोबर आहे की नाही? कधी विचार केला का या गोष्टीचा? त्यामुळे कधीच टेन्शन मध्ये राहू नका. किती पैसा कमवा तो माणसाला अपूर्णच पडणार आहे. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो श्री भगवान से, प्रेम करो श्री भगवान से.